नैवेद्य घेतलाय मी पुरणपोळीचा, भात, आमटी, भजी, कुरडई, पापड काय आज नव्हतं माझ्याकडे. इथे हार घेतलाय, 2 अगरबत्त्या घेतल्यात, नारळ, अगरबत्तीला माचीस घेतलंय, तेल घेतलंय, कापूर आणि तांदूळ, हळदी कुंकू राहिले. इथे मी दिवा घेतलाय कणकीचा आणि हे अशी गाठी घेतली. अजून फुलं घेतले, तिथं पाणी घेतलंय आणि वटीला घेतलंय, वटी घेतली आणि ह्याला वस्त्र बोलतात. आणि हे वळीत टाकायला घेतलंय हवन समग्र. तर हे वळीत टाकलेलं चांगलं असतं. तर चला आता मी जाते. थांब, आज कोणीच घास पूजा करायला पडून येतो. आज कोण जेवायचं आहे आणि आज आमच्या आत्या आलेल्या आहेत बघा. आत्या आहे का? असं आहे का? हे माझी आत्या आहे. खूप दिवसातून नाव सांग तुमचं. नाव सांग काय? आल्या आता येऊन 10 दिवस झाले, पण त्या त्यांच्या ननंदबाईकडे होत्या आणि मग आज माझ्याकडे आल्या त्या. तुझ्या काय करमत नाही त्यांना? तर आता गावाला असतात, इथं कसं कोंडून त्यामुळे एवढं काय त्यांना इथे करमत नाहीये. तर चला आता आम्ही. त्यांचं नाव सांग ना. काय नाव सांग? नाव काय? माझी आत्या. आत्याचं नाव असेल ना. आत्या तुमचं नाव सांगा काय? माझं नाव अंजना. मग कडीले. बघ, कडीले माहित नाही मग तुझी बहीण कडीलची आहे. माझी बहीण कडीला नाही ना, जया. मग तर चला आता येतात आम्ही पाया पडून. आणि मन्या इथं असं झोपलाय, तर उठू नको. तर चला आलोय आम्ही आता खाली. बाबा आलेत बघा, गाडी लावली तर. चप्पल नाही घातली, खडे टोचते, जाम खडे टोचते, सवय नाही. इकडे खाली आहे का? कुठे आहे? निखिल. इथं आम्ही पहिले बैठकीला यायचो. ह्या बेडरूममध्ये आम्ही राहतो. हे बघा इथे बनवले. हे बघा अशी पहिले आम्ही इथं बैठकीला यायचो. माहिती आहे की इथं बैठकीला येता यायचं ना आपण. हो, तो नव्हता येत, आम्ही यायचो. वगैरे सगळं आहे. हे बघ आहेत ना. आणि हे पापड वगैरे आहेत ना, ते म्हणजे ताट आणायचं विसरलेलं. शिकवा आता तुम्ही मम्मीला. शिकवा काय चुकतं. तेव्हा दिवसापासून करतो. गावाकडे कशी असते आता? गावाकडे असंच असतं, पण अशी गावातली आपल्या गावातली असे हे करतात ना, तर ते असे येते फिरतच नाही तुला 12 वाजता असं ना. रात्री. आणि मग ते आपलं
खरेदीवरती पूर्ण सगळा सण खायचं करायचं आणि असंच आहे आमच्या बी. पण हे जण की आमचे लवकरच हे करतात, लवकरच पीठ येतात असं असतं आमचं. हे जर काय नाही होतं ना त्याच्यात काय त्याच्यात काय. त्याच्यातला के निघून गेला तर हे शव आहे. माधवायनाचा तासा एक पाऊल जमिनीवरती, एक पाऊल आकाशावरती, दुसरा पाऊल ठेवलं बळीच्या डोक्यावरती, एवढी ज्याच्या ताकद आहे तो माधव आहे नमा. मधुसूदन आहे नमा म्हणजे काय? मधु आणि म्हणजे आपल्याला डायबिटीस तो तुम्हाला नामस्मरणातून आणि औषधातूनच बरा होईल. मधुसूदन म्हणजे मधु किती गोड आहे, पण गोड असं किती तो वाईट आहे. बरोबर. त्रिविक्रमाय नमा म्हणजे ज्यांनी स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी आपला सध्या दास्यवृत्तीचा झेंडा मिळवला तो मधु त्रिविक्रमायनमा, वामनायनमा, श्रीधरायनमा. श्री म्हणजे काय? अख्खी सृष्टी म्हणून पाचा विषयांचा निवद. शब्द स्पर्श रूप रस तुम्ही बघू नका तिथे. शब्द स्पर्श रूप रस गंध हे शब्द हे आहेत, हे नैवेद्यासाठी वापरायचे आहे. घरामध्ये जरी टोभर भात जरी केला तरी टोभर भात आपण नैवेद्याला आणत नाही, थोडासाच आणतो. जरा जरी भरपूर 10 किलोचा जरी रवा केला तरी वाटीभर रवा आणतो. तसे आयुष्यामध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय नैवेद्यासारखे वापरावे तर लक्षात या रोग होणार नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे आपण अग्नीचं दहन करत आहोत. याच्यामध्ये आपले सर्व विकार, आपली दुःख, आपल्या सगळ्या भानगडी, आपला संशय हा दहन झाला पाहिजे. कारण तुम्ही पाण्यात जर एखादी वस्तू सोडलीत तर ती लवकर विघटन होत नाही. वायूत सोडला तर लवकर विघटन होत नाही. लक्षात द्या. आकाशात सोडला तर ती परत खालीच येते. पृथ्वीत सोडला तर 1000 वर्ष प्लास्टिक तसंच राहतं. पण अग्नी एक असा आहे की अग्नीमध्ये टाकल्यानंतर तो तात्काळ भस्म करून टाकतो. म्हणून आज आपल्याला हिंदू धर्म पद्धतीनुसार आपल्याला काय दिलेलं आहे? एक होलिका दहन दिलेली आहे आणि ते आपल्या त्या पद्धतीने गायकर साहेबांच्या असणाऱ्या जागेमध्ये आणि त्यांच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या हौशी कातर किंवा त्यांच्या परंपरेनुसार आपल्याला हा लाभ ऐकायला मिळतो. हे पण म्हणून अहम वैश्वान अरुभुक्ता प्राणिमा देहमा सीता म्हणून अंत्यजीवनीचा अग्नी आणला, त्याचा दोष नाही झाला आणि सकळाग्नी झाला. वैश्वानरू म्हणजे पोटामध्ये पण जतन नाव ठेवलेलं आहे. हे पाणी समुद्रात व्यवस्थित ठेवलं, तिथे पण वडलांवर ठेवलेलं आहे. आपले जर अंग लक्षात द्या 97 नसेल कमी झालं तरी बेकार आणि जास्त झालं तरी पोटाची वेळ. शेवटी अग्नी आपल्याला जेव्हा जन्माला असतो तेव्हा अग्नीचाच उपयोग आहे. लहान बाळाला अग्नी दाखवतात, ओवा आणि बडशेप वगैरे सगळं भाजून भिजून सगळं, आणि मनुष्य गेला तरी पण अग्नीचाच उपयोग आहे. अग्नीशिवाय कार्य होणार नाही. जेवण शिजायला पण अग्नी पाहिजे, आतमध्ये पण अग्नी पाहिजे. अग्नी म्हणजे तमोगुण पाहिजे. आणि लक्षात घ्या संपूर्ण उलटं सुलटं झालेलं आहे. लक्षात घ्या तेजापासून आप निर्मित म्हणजे हे फक्त सद्गुरूच करू शकतात. तेजापासून आप कसं काढतील? पण त्यांनी काढलं. आपापासून पृथ्वी झाली. आता आप म्हणजे पाणी आहे. पाण्यापासून सरबत निर्माण होईल, पाण्यापासून एखादं औषध निर्माण होईल, पाण्यापासून सेट निर्माण होईल, पाण्यापासून अत्तर निर्माण होईल. पण पाण्यापासून त्यांनी काय निर्माण केलं? पृथ्वी निर्माण केली. आणि पृथ्वी किती सुंदर आहे, सगळ्यांचं शरीर किती उत्तम आहे ते बघा. आळून पृथ्वी झालेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला 12-10 मिनिटं आहेत आणि नियमानुसार आपण आता थांबूया. जय जय समर्थ आहे. अक्षरधाम समर्पयामि देवाला तुम्ही बेल दाखवा. अक्षरधाम समर्पयामि देवाला सोन्याचे दागिने व्हा. सोड पुष्पार्थी अक्षरधाम समर्पयामि. नमस्करोमि पुष्पाणि समर्पयामि. माल्यादिनी सुगंधिनी जय देव जय देव जय देव असायला म्हणणार गेलो वांचो दिवा
आणि मग नंतर संगीत खुर्ची आहे बक्षीस आहे. हार पडले हार. असा राग गेला तर काय बघायलाच नको.